श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये चालली नसाल. बघा, आपण नेहमी घराची स्वच्छता करतो, घर स्वच्छ करतो. मग घर स्वच्छ कोणत्या दिवशी करायला पाहिजे? मग घर स्वच्छ करताना सुद्धा दिवस असतात. शनिवार सगळ्यात उत्तम दिवस शनिवार, आणि दुसरी म्हणजे अमावस्या. या 2 दिवसाला जर तुम्ही घरातली स्वच्छता केली तर घरामध्ये नक्की सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी यायला सुरुवात होते. पण आपण काय करायला पाहिजे? स्वच्छता करतानाच नेहमी शनिवार दिवसच निवडायचा. शनिवारी सगळ्या घराची स्वच्छता करायची. जे काही तुम्हाला करायची असेल ती सगळी स्वच्छता करायची. जाळे जरमटे वगैरे सगळं काही काढायचं. आणि सगळं काढल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. तो आपल्या पंती असले तरी चालते किंवा पितळेचा असला तरी चालते, कुठल्याही धातूचा असला तरी तो चालतो. तो दिवा आपल्याला दाराच्या बाहेर रात्रभर तेवत ठेवायचा आहे. इतकं छान आहे. आपण जर ह्या सगळे उपाय जेव्हा आपण करत जातो की नाही, हे उपाय करता करता जेव्हा आपण करत जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला अनुभव यायला लागते, प्रत्येक गोष्टीचे अनुभव येते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळायला लागते आणि आपल्याला स्वतःच्या घरामध्येच करमायला लागते. नाही तर बरेचदा असं होते की आपलं घर स्वतःचं असते पण आपल्याला त्या घरात राहायचीच इच्छा होत नाही. कारण काय होते, तिथे खूप सारा काहीतरी खूप काही अडगडीचा पसारा वगैरे सगळं काही पडलेला असते. मग हा सगळा पसारा आपण त्या शनिवारी दिवशी तो सगळा कमी करायचा, थोडा करता करता कमी करून टाकायचा. आणि स्वच्छता ही शनिवारीच करायची. आणि रात्रभर एक दिवा बाहेर, दाराच्या बाहेर हा तेवत असला पाहिजे, रात्रभर तो जळत असला पाहिजे. याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.